बागाजानन महाराजांकडे गेलाय. आहे बोल की. आज ना शाळेत मला मुलं चिडवत होती. काय म्हणून? अहो आलात महाराजांना भेटलात की नाही? महाराजांनी तोडगा सांगितला की नाही? महाराज शेगावात नाहीत. काय? महाराज शेगावात नाहीत? अहो मग जिथं असतील तिथून शोधून काढायचं की त्यांना. महाराज कुठे जातात ते सांगून जात नाहीत, म्हणून मग आता ते येईस्तोवर वाट पाहावीच लागणार. आणि का रे, तू पाठशाळेत नाही गेलास? शाळा सोडून अर्धवट घरी आलाय. पोरं चिडवतात सांगतो. काय? मुलं चिडवतात? काय चिडवतात? म्हणतात तुझ्या बाळानं मारुतीरावांच्या खळ्यातली ज्वारी चोरली. काय? अरे थोबाड फोडायचं ना त्या पोराचं. चल दाखवी मला कोणती पोरं. एकीकडे हनते बरोबर. जाऊ दे सारजी, आपलंच नशीब खोटं. शेवटी पोरं असतील, घरात आईबाप बोलत असतील म्हणून पोरं बोलतात. आपलं इमान पक्का आहे ना, मग बस. मग आपण कुणाच्या बोलण्याचा कशाला विचार करायचा? अव लोकांची तोंड बंद नाही केली तर लोक म्हणतील की आपल्यातच खोट आहे. आणि तुम्हाला कुणी कामावर बी ठेवून नाही घ्यायचं. बघू बघू. महाराज आले की सगळं काही ठीक होईल. बघ, मालकीनबाई आहेत तशा कडक, पण मालक चांगले आहेत. ते ऐकतील महाराजांचं. अव पण महाराजांनी तुमच्यावर विश्वास नाही दाखवला तर? नाही नाही, असं नाही होणार. महाराजांना सारं काही कळतं. ते त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यांना न बोलता सारं कळतं. अव पण तुमचे महाराज यायचे कधी? महाराज शेगावात आलेत की तुकाराम भाऊ तसा सांगावा धाडणार आहेत. आणि लेकरा, कुणी काही बोललं ना, तू त्याकडे लक्ष नको देऊ. आपले कान बंद करून घे. बापावर विश्वास ठेव. तुझा बाप उपाशी मरल, पण कधीही चोरी करणार नाही. बघतो आता दुसरं काहीतरी काम बघतो. काय तुकाराम भाऊ, कामं आटपून निवांत बसला आहात? कामं आटपून शरीराला विश्रांती देता येते, पण मेंदूला विश्रांती देणं आपल्या हाती नसतं. तो सतत कोणता ना कोणता विचार करतच असतो. तुमच्या डोक्यात कोणता विचार घोळतोय? तुम्ही तिमाजीला ओळखता? मालक सांगतील ती कामं करायची याची तयारी असते. कामं करण्यासाठी याला दिवस सुद्धा अपुरा पडतो. हा रात्रीचा दिवस करतो. मग हा पठ्ठ्या विश्रांती तरी कधी करतो? विश्रांती, या विश्रांतीनेच घात केलाय त्याचा. तो कसा? मारुती पंताने त्याला रात्रीच्या वेळी खळ्यावर राखण करण्यासाठी पाठवलं होतं. त्याला दिवसभराच्या कामामुळे दमला होता. तो खळ्यावर बसला असताना त्याला झोप आली. खळ्यात गाढवं शिरली आणि त्यांनी ज्वारीत तोंड खुपसली. मारुती पंतांनी त्याला कामावरून कमी केलं. संसारी माणूस आहे बिचारा. त्याच्या या एका चुकीची चर्चा जर गावभर पसरली तर त्याला कामावर कोण ठेवेल? आपल्या कुटुंबाचं तो पोट कसं भरेल? खरंच कठीण आहे. मठात जाऊनही महाराजांची भेट झाली नाही, हे काही चांगलं झालं नाही. महाराजांची भेट झाली असती म्हणजे काय तो निकाल आत्ताच लागला असता. गाढवांचा आवाज चांगला काढतात बरं तुम्ही. हो, पण रात्री खळ्यावर ज्वारी खायला आम्ही नव्हतो बरं का ती माझी. तुम्ही नव्हतात हे मला चांगलं माहिती आहे. आणि 4 पायांची गाढवं आणि 2 पायांची गाढवं यातला फरक चांगला कळतो बरं मला. चिमाजी, तोंड सांभाळून बोल. गाढव कोणाला म्हणतोस? सुंब दळाला पण पिळ नाही गेला.
असं कसं झोपी गेलास रे तू? खरंच गाढवं शिरली होती खळ्यात का तूच मारुतीरावांची ज्वारी फस्त केलीस? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? मी चोरी केली असं? चोरी केलीस असं म्हणायचं नाही मला. पण अर्थ तर तोच होता ना तुमचा. गजानन महाराजांचा भक्त आहे म्हटलं मी. ज्या दिवशी माझ्या मनात चोरी करण्याचे विचार येतील ना, त्या दिवशी हातपाय झडून जातील माझे. तारजे, आजवर मालकांसाठी केवढे कष्ट केले, इमानदारीनं काम केलं, पण एका रात्रीत सगळं वाया गेलं बघ. तुम्हाला राखणीसाठी खळ्यावर जायची काय बी जरुरी नव्हती. तुम्ही सांगावा धाडायला हवा होता की तुम्ही दमला आहात म्हणून रात्रभर जागरण होणार नाही. अहो, मालकाकडे काय गडी माणसाची कमी नाही. कुणाला तरी धाडला असतं त्याने खळ्यावर. मालकांपुढे बोलायची टाप नाही माझी. आणि मला काय माहित की मला झोप लागल म्हणून. आता मालक काय तुम्हाला कामावर ठेवून घेणार नाही. दुसरं काम शोधायला हवं. तो तर प्रयत्न करतोच आहे ग मी, पण अजून कुठं काही जमून नाही राहिलं. काय जमून नाही राहिलं? अगं, मारुतीरावांच्या खळ्यात राखणीला असताना मला झोप लागली, खळ्यात गाढवं शिरली, ज्वारी खाऊन फस्त केली, अशी खबर साऱ्या गावात पसरली आहे. त्यामुळे कोणीही मला विश्वासानं काम द्यायला तयार नाही. अरे देवा, अहो आता काय करायचं? अहो, हातावर पोट आपलं, खायचं काय? दगुड का माती? आता सारी काळजी महाराजांना. पण या वक्ताला देवी गावात नाही. ते असते तर त्यांनी यातून काहीतरी मार्ग सुचवला असता. महाराज काय मार्ग सुचवणार? तुम्हाला काय कामावर ठेवून घेणार का मेहनताना देणार? तुला ठाव नाही, अगं देव माणूस आहेत महाराज. त्यांनी मनात आणलं तर नवत्याचं होतं करू शकतात ते. विश्वास नाही माझा. भूक लागली की पक्षाला टोच मारावीच लागते. दाणं कुठे भरवायला येत नाही. आहे भूक लागली. यो बघा आता आला. बस तुला माती कालून घालते. असं का ग बोलते? हा तुझा नवरा हातीपायी धड आहे अजून. मी जातो आणि भाकर तुकड्याची व्यवस्था करतो. महाराज जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत ना, तोपर्यंत आपण उपाशी मरणार नाहीत. धीर धर जरा. पाणी देते ते गप गुमान पिऊन घे. पोटाला तेवढाच आधार होईल. महाराज, आपल्या कृपेमुळेच या ऐहिक जीवनाचा प्रवास घडलाय. स्वार्थ साधत परमार्थालाही जवळ करू शकलो ते केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे. 4 कमावले, पण त्यातले दीन दुबळ्यांसाठी 2 खर्चही केले. आणि गाढवांसाठी किती खर्च केलास? महाराज, काही दिवसापूर्वी तुझ्या खळ्यावरती गाढवं आली. त्यांनी निम्म्याहून अधिक रास ज्वारीची फस्त केली. खरं ना? खरंय महाराज. महाराज, आपण त्रिकाला ज्ञानी आहात, पण सर्व जाणता. पण रास फस्त झाली खरंय, पण त्यात दोष गाढवांचा नाहीये महाराज, तर तिमाजी नामक माझ्या एका नोकराचा आहे. तो राखणीसाठी गेल्यावर गाफील राहिला महाराज. दाराडू झोपला होता आणि म्हणून गाढवं खळ्यात शिरली. महाराज, महाराज, महाराज. येते माझी. तुझा मालक तुझी स्तुती करतोय. महाराज, त्या दिवशी माझी चूक झाली हे अगदी खरं आहे. पण त्या दिवशी मी खूप थकलो होतो. मालकांच्या कामासाठी दिवसभर वणवण फिरत होतो. आणि त्यात आणखी यांनी पुन्हा खळ्यावरील ज्वारीची रास सांभाळण्यासाठी रात्रीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही मी कसोशीने जागे राहण्याचा प्रयत्न केला महाराज. झोप लागू नये म्हणून खळ्यात सारखा हिंडत होतो, तोंडावर पाणी मारत होतो. तरीही त्या झोपेने माझा घात केलाच. माझी नोकरी गेली आणि त्याचबरोबर इतक्या वर्षाच्या इमानदारीवर सारं पाणी फिरलं.
आणि आज नोकरी गेल्यापासून माझी बायको, माझा मुलगा घरात उपाशी आहे तो महाराज. याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस श्रीमाजी. तुझं कर्म जबाबदार आहे. महाराज, तू बेईमान नाहीस हे जाणतो आम्ही, पण एका गरीब आईचे शाप तुला भोवत आहेत. तिच्या मुलीच्या तोंडचा घास तू हिसकावून घेतलास म्हणून तिच्यावर उपासमारीची वेळ आली. महाराज, अहो हे तुम्ही कुणाविषयी बोलता? मी काहीही समजलो नाही. तान्ही, काय ग तानी, काय चाललंय? जी मालकीनबाई. अगं तुझे हात चालत नाहीयेत, बघते मी कालपासून. केवढी तरी कामं करायची बाकी आहेत. हो, करते मी. हे बघ, मी देवळात जाते आणि देवळातून मी येईपर्यंत मला सगळी कामं झालेली हवेत, समजलं? हो. बाई माणूस असून स्वभावात मऊपणा नाहीये. यांना कसं सांगू? माझी लेक तापानं फणफणली आहे. वैद्यबुवा सुद्धा सांगून गेलेत, पोरीच्या अंगात शक्ती नाहीये. हिला दुधा तुपाचं खाऊ घाला. दुधाचं होईल कसं तरी, पण तूप कुठून आणू? तूप स्वयंपाक खोलीत मॉप तूप आहे. थोडं घेऊन गेले तर मालकीनबाईंना काय करणार आहे? काय झालं? काय नाही मालकीनबाई, माझं काम आटोपलं, मी घरी चालली आहे. आणि आणखीने आज करू नये ते असं एक कामही केलंय. काय? चोरी. तर मग असं झालं, सीमाजीने चुगली केली आणि तुम्ही तानीला कामावरून कमी केलं. महाराज, चोरी करणं वाईटच नाही का? हो, चोरी करणं वाईट हे निश्चितच, पण एखाद्याने चोरी का केली ह्याच्या मागचं कारण समजून न घेता त्याला शासन करणं हे योग्य नाही. तानीने वाटीभर तूप चोरलं कारण तिच्या अशक्त मुलीच्या पोषणासाठी ते आवश्यक होतं. मागून मिळणार नाही म्हणून तिने चोरी केली. त्याची केवढी मोठी शिक्षा केली तुम्ही तिला. चोर म्हणून हिणवलं. पुढे तिला कोणी कामावरती विश्वासानं ठेवून घेतलं नाही. तिची संपूर्ण दैना झाली. त्याला कारण तू होतास शिवाजी. महाराज, क्षमा करा मला. अहो, तानीला तूप कशासाठी हवं होतं हे आज कळतंय मला. मला त्यावेळी खरोखर काहीही माहीत नव्हतं. म्हणून सत्य परिस्थिती जाणून न घेता कोणताही निर्णय घेऊ नये. आपण केलेल्या कृतीने कोणाचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा, तरच जग सुखी होईल. हिमाजी, आज तुझ्या वाट्याला जे दुःख आलंय ते तुझ्या अविचारांमुळे. तानीची जी फरफट झाली त्याला तूच कारणीभूत झालास आणि त्यातेच भोगतोयस. महाराज, क्षमा करा मला. दया करा महाराज माझ्यावर.
आज माझी बायको, माझा मुलगा घरी उपाशी आहेत. कुणीही विश्वासानं काम द्यायला तयार नाही मला. मी काय करू आणि कुठे जाऊ, काहीही मार्ग सुचत नाही. आपल्याशिवाय आता मला कोणीही वाली नाही. महाराज, मी तुम्हाला वचन देतो, मी तानीला शोधून काढीन. भेटल्यावर तिची अंतःकरणापासून क्षमा मागीन आणि थोरल्या भावाप्रमाणे तिची, तिच्या मुलीची आयुष्यभर काळजी घेईन. पण आज ह्या ती माझीच्या माथावर जो निष्काळजीपणाचा कलंक लागला आहे ना महाराज, तो तुमच्या कृपेने कायमचा पुसला जावा, हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती आहे महाराज. मारुती, तुझा काय विचार आहे? महाराज, ती माझी बेईमानी करणार नाही हे मी देखील जाणतो. आणि त्याच्या वाट्याचे भोग भोगून झाले असतील तर आपल्या आज्ञेने मी पुन्हा त्याला कामावर रुजू करून घेण्यास तयार आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काही कृती करण्याआधी पूर्ण विचार करा. कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या. विचार न करता कृती केली तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे लक्षात घ्या.